मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षको, आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी मी आपणा सर्वांना एक नम्र विनंती करणार आहे की आमचे जे व्हिडिओ प्रकाशित होत आहेत, मुलाखती नवीन येत आहेत, तर प्रचंड प्रतिसाद मिळतो। मात्र हा प्रतिसाद मिळताना काही प्रेक्षक हे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी वागायला सुरुवात केली। काही कमेंट्स पास करताना ते खूप अश्लील आणि वादग्रस्त कमेंट्स करतायत। एक उदाहरण देतो की मी 1 डिसेंबर 2018 रोजी, म्हणजे आज 18 डिसेंबर आहे, बरोबर 18 दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलो होतो। खासदार कपिल पाटील यांची ती मुलाखत होती। प्रचंड तिला प्रतिसाद मिळाला आहे, म्हणजे आतापर्यंत ती जवळजवळ 17,500च्या वर लोकांनी ती बघितली। म्हणजे 18 दिवसात साधारणतः 18,000 लोकांनी ती मुलाखत बघितली। म्हणजे दिवसाला साधारणतः 1,000 लोकांनी ती मुलाखत पाहिलेली आहे। मात्र त्याच्यामध्ये व्हिडिओच्या खाली जे कमेंट्स काही प्रेक्षकांनी केलेले आहेत ते काही वादग्रस्त होत्या। ते वादग्रस्त आम्ही डिलीट केलेले आहेत, तरी काही कमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील की ते खरंच वादग्रस्त आहेत, की ते चुकीचे आहेत। आम्ही जेव्हा राजकारण्यांच्या मुलाखती घेतो, म्हणजे समजा आम्ही कपिल पाटील हे भाजपचे आहेत, तर भाजपच्या खासदाराची मुलाखत घेतल्यानंतर विरोधी पक्षातली जी मंडळी आहे ती विरोध करणार, कमेंट्स करणार किंवा त्यांचं काहीतरी चुकतंय हे सांगण्याचा प्रयत्न करणार, हे आम्ही समजू शकतो। ते कोणत्याही पक्षात असेल, म्हणजे काँग्रेसची मुलाखत घेतली, काँग्रेसच्या विरुद्ध जेवढे पक्ष आहेत ते सगळ्या पक्षाची लोक त्यांच्यावर तुटून पडतात। आरोप करणं साहजिकच आहे, चुका दाखवणं साहजिकच आहे। तुमच्या काही समस्या असतील, काही चुका असतील, त्या सांगणंही गरजेचं आहे। तसं आम्ही आव्हानही करतोय की आम्ही जे प्रश्न विचारतोय ते प्रश्न विचारून काय शिल्लक बाकी असतील किंवा तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला काही विचार असतील, ते आमच्याकडे पाठवा। आम्ही त्यांच्याशी थेट बातचीत करू आणि त्या प्रश्नांची उत्तर आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। मात्र काही प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स खरंच वादग्रस्त होत्या, त्या आम्ही रिमूव्ह केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत। काही कमेंट्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील, त्याही चुकीच्या आहेत। माझं या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करतोय की कुठेही वाद होईल, काही कमेंट्स वादग्रस्त होतील असं काही लिहू नका। तसेच आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणार नाहीच आहोत। तुमची जर वादग्रस्त कमेंट आली ती तात्काळ डिलीट आम्ही करणार आहोत। बऱ्याचशा व्हिडिओंना विरोधकांनी, म्हणजे त्या ज्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखती देणाऱ्याच्या विरोधात काही कमेंट्स आल्या आणि त्या खराब आल्या, म्हणून थोडं वाईट वाटलं। मी सगळ्यांना विनंती करणार आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार सर्वांना आहे। जेव्हा तुम्ही एखादा आमचा व्हिडिओ बघता त्याच्यावर व्यक्त होणं हे साहजिकच आहे, फक्त ते व्यक्त होताना कुठे ते विविध होणार नाही, कुठे ते चुकीचं होणार नाही, कोणाच्या मनाला लागणार नाही किंवा त्याचं काहीतरी ओंगळवानं प्रदर्शन असं होणार नाही। हे जर बघितलं तर बरं होईल। मी तुमचा कमेंट्स करण्याचा हक्क राखून ठेवतोय। जशी कपिल पाटील यांच्या मुलाखतीला प्रतिसाद मिळालाय तसाच प्रतिसाद अनेक व्हिडिओवरना मिळालाय। म्हणजे मी जेव्हा हे चॅनल सुरू केलं तेव्हा मी सगळ्यांनाच सांगितलं होतं की तुम्ही बिनधास्त कमेंट्स करा, मला काही त्याचं वाटणार नाही। अगदी तुम्ही तुमचे विचार मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, मात्र ते मांडताना कुठेही गाळबोट लागणार नाही हे पाहावं। आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांना भेटणार आहोत, आपण नेहमी आमचा एक प्रयत्न असतो की शून्यातून विश्व निर्माण करणारी जी लोक आहेत ती आपल्या समोर आली पाहिजे। की आपण रडत बसतो, म्हणजे अनेक मंडळी अशी ती फक्त रडत बसतात, नशिबाला दोष देत बसतात किंवा माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे मला गॉडफादर नाही, म्हणजे अशी अनेक कारणं सांगत ती खितपत पडलेले दिसत आहेत। अशाच वेळी काही माणसं ही शून्यातून विश्व निर्माण करतात, त्यांचं नाव मोठं करतात। अशी काही लोक आम्ही शोधतोय आणि त्या लोकांच्या मुलाखती तुमच्या समोर आम्ही आणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की या जगामध्ये अशक्य काही नाही। आजही आपण अशाच माणसांना भेटणार आहोत की ज्यांची मुलाखत ऐकून, ज्यांची मुलाखत बघून तुम्हाला खरं तर हेवा वाटेल आणि आपल्याकडे ही मुलं करू शकतात, ही लोक करू शकतात, तर आम्ही का नाही। आणि म्हणून तुम्हाला या भागामध्ये मी ओळख करून देतोय आमच्या नवीन 3 शिलेदारांची। कौन कहता है कि आकाश को छेद नहीं होता, एक पत्थर तबीयत से तो उछालो यारो। कोण सांगतंय की आकाशाला छेद होणार नाही? एक
दगड जर जोराने फेकला तर नक्कीच ते शक्य आहे. प्रेक्षको, माझ्या समोर जी 3 मंडळी आहेत ती बघून तुम्हाला नक्कीच या शेअरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत मी त्यांची ओळख करून देतोय. माझ्यासोबत आहेत जे प्रसिद्ध गीतकार गायक म्हणून त्यांचं आज नाव झालंय, ते आहेत रमेश कात्रे. आणि त्यांच्या जोडीला सोबत आहेत ते आहेत सचिन टोकरे आणि गणपत चुंबळे. ह्या तिघांनी बहादर कामगिरी केलेली आहे. म्हणजे तुम्ही गेली महिनाभर एक गाणं ऐकत असाल की त्या गाण्याची भुरळ ग्रामीण भागातील लाखो लोकांना पडलेली आहे. आणि त्या गाण्याचे बोल आपण रमेश कात्रे यांच्या तोंडून ऐकूया आणि या मुलाखतीला सुरुवात करूया. गाणं तुम्ही जे गायलेलं गाणं ते बोलून दाखवा. तू माझी प्रेमिका दिल जाना, जवळ तू येना. तू माझी प्रेमिका दिल जाना, जवळ तू येना. तुझे माझे विचार सेम, तुझे माझे विचार सेम. झालं माझं तुझ्यावर प्रेम, झालं माझं तुझ्यावर प्रेम. बघितलं, सुरेल आवाजात आजच्या ह्या भागाची सुरुवात झालेली आहे. या आहेत रमेश कात्रे आणि यांनी वाहवा मुजिकच्या नावाने एक गाणं त्यांनी रिलीज केलंय. युट्यूबवर सध्या ते धमाल करत आहे. म्हणजे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरू करायचा प्रयत्न केला, म्हणजे मी 21 नोव्हेंबरला ते सुरू केलंय, म्हणजे 21 नोव्हेंबर, 1 महिना अजून झालेला नाही, तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्हाला हे चॅनल सुरू करायला प्रतिसाद मिळण्यासाठी किमान 24 तासात तो व्हिडिओ 100 लोकांनी बघितला पाहिजे आणि एका आठवड्यामध्ये 500 लोकांपर्यंत तरी पोहोचला पाहिजे, 500 लोकांनी तो बघितला पाहिजे. म्हणजे 7 दिवसामध्ये 500 लोकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करावी लागेल की तो पोहोचला, लोकांना आवडला असं समजेल. म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ 500 लोकांपर्यंत पोहोचतो की दिवसभरामध्ये तो 100 लोक पाहतात, मला खूप आनंद होतो की आम्ही लोकांपर्यंत 100 लोकांकडे पोहोचलो. प्रेक्षको, रमेश कात्रे जे आहेत ते एका गाण्यातून लाखो लोकांपर्यंत एकाच वेळेस पोहोचले. म्हणजे आमचं टार्गेट दिवसाचं हे 100 लोकांनी तो व्हिडिओ पाहावा असं आहे. मात्र माझ्या सोबत बसले म्हणजे ज्यांचं शिक्षण 10वी झालेलं आहे, म्हणजे मला खरं तर तुमचा हेवा वाटतं की मी चांगलं पदवीधर आहे, माझ्याकडे सगळं आहे, पण माझा व्हिडिओ 100 लोकांनी पाहावा अशी माझी अपेक्षा. आणि त्याच वेळेस रमेश कात्रे यांची अपेक्षा तो व्हिडिओ रोज 5 ते 10 हजार लोकांनी पाहावा अशी आहे. म्हणजे त्यांनी जो पहिला व्हिडिओ जे गाणं शूट केलंय आणि ते साधारणतः 12 ऑक्टोबर 2018ला ते गाणं युट्यूबवर टाकलं. मी ते सहज सर्च केलं, म्हणजे प्रत्येकाच्या तोंडी ते गाणं होतं आणि ते नेमकं गाणं कोण आहे. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की ती विक्रमगड मधली मुलं आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे गाणं आहे. मी एकदा बघा ते, मी ते गाणं बघितलं, एकदम सहज साधं सरळ गाणं आहे. ग्रामीण भागातील मुलं आहेत, म्हणजे विक्रमगड तालुक्यातील मुलं त्या व्हिडिओमध्ये नाचताना दिसत आहेत. अगदी हिरोईन आणि हिरोईन विक्रमगड तालुक्यातलेच आहेत. आणि हे गाणं आत्ता म्हणजे मी आत्ता नुकतं सर्च केलं तर किती लोकांनी ते बघितलं असेल, आकडा आला तो 3,68,673. 3,68,676 लोकांनी हा व्हिडिओ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिन्यामध्ये बघितले. म्हणजे आम्ही नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की आमचं चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक माझ्या भागाला सुरुवात करणारी सांगतो हे चॅनल सबस्क्राईब करा. कात्रेंकडे ती व्यवस्था नाही आहे आणि तरीही त्यांचे 3 महिन्यातले सबस्क्रायबर आहेत 2,282. म्हणजे 2,500च्या आसपास त्यांनी 3 महिन्यामध्ये सबस्क्रायबर मिळवले आहेत आणि कुठलीही जाहिरात न करता, कुणालाही न सांगता. म्हणजे आमच्या बरेचसे आमचे पत्रकार मित्र आहेत, आम्ही ते न्यूज चॅनल सुरू करतोय आणि सबस्क्रायबर होण्याची वाट बघत असतो, किती होतील. यांनी एक व्हिडिओ टाकून दिला आणि शांत बसले. आज 2,500च्या आसपास 3 महिन्यामध्ये सबस्क्रायबर त्यांना आहेत आणि त्यांचं गाणं लाखो लोक बघतायत. म्हणजे अजून 2-3 महिन्यामध्ये मला तर वाटतं ही आपली मुलाखत झाल्यानंतर ते गाणं खूप मोठ्या प्रमाणावर सर्च होईल आणि ते 10 लाखाच्या आसपास पाहिलं जाईल. म्हणजे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
म्हणजे मी कात्रेंना रमेश कात्रेच्या माझ्या समोर मी त्याला तुझं शिक्षण किती झाले आहे? सर माझं शिक्षण 10वी झालं. म्हणजे 10वी पर्यंत झालं. 10वी पास का नापास? नापास आहे सर. 10वी नापास आहे. किती विषय गेले 10वीला? 10वीला सर 1 विषय गेला. आणि मग शाळा सोडून दिली? हो सर. 10वीला शाळा सोडून दिली आणि मग गाणं लिहायला सुरुवात केली. ही गाणी लिहिण्याची तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? सर माझे वडील त्यावेळेस पारंपरिक जी गीतं होतात गौरी गणपतीची जे असतात हा तर ते बोलायचे. तर त्याच्यात मला एक असं की माझे वडील पारंपरिक आणि ह्या पद्धतीने बोलतात तर मी काय लिहू शकत नाही. माझं निदान नाही जास्ती तर 10वी पर्यंत शिक्षण झालंय. मला ते गाण्याची आवड मी आणि बऱ्यापैकी लिहू लागलो. आणि असंच तर माझी स्टार्ट जेव्हा रायटिंग केलं तेव्हा माझी 4 सॉंग ही आदर्श शिंदेने गायलेली आहे. तेव्हा मी फक्त रायटिंगच करायचं सर. आदर्श शिंदे तुमची गाणी गायली? हा सर. अरे वा. कोणती गाणी होती? एखाद्या गाण्याचं नाव? सर कायद्याने लोचा केला रे असं एक गाण्याचं आणि एक गणपती सॉंग होतं आणि कुर्ल्या कुर्ल्या केशांची. त्यांच्याकडे तुम्ही पोहोचत कसे काय आदर्श? सर त्यांच्याकडे पोहोच मी तेव्हा सर कंपनीमध्ये काम करायचो वसईला काम करताना सर थोडं बहुत मला असं पिक्चरच्या शौक होता. मी टोकेजवरून जेव्हा पिक्चर बघून आलो ना तेव्हा संगीतकार जे माझ्यासोबतच बसले होते आणि त्यांच्या भोजपुरी शूट बद्दल ते काहीतरी बोलत होते. तर त्यांना मी बोललो की सर मी पण रायटिंग करतो. रिक्षामध्ये बसले? हा रिक्षामध्ये. बरोबर सर. रिक्षामध्ये बसून तुम्ही चालले होते आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं? हा तर मी त्यांना बोललो सर मी सॉन्ग लिहितो. तर मला बोलले की भोजपुरी लिखते हो क्या? मैं बोला नहीं सर मैं भोजपुरी तो नहीं लिखता हूँ लेकिन मराठी लिखता हूँ. तो बोले कि अच्छा अंधेरी में ऑफिस है और मुझे कार्ड दिया. और बोले क्या तुम उधर ऑफिस में आके मिलो तुम्हारे गाणे अगर मुझे अच्छे लगे तर ले लेंगे. और सर जेव्हा मी त्यांच्या ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथे मॅडम बसलेल्या आणि ऍक्च्युली योगायोग असा की त्या मॅडमचं आणि माझ्या गाण्याचं वर्णन सेम होतं. तुम्हाला थोडंसं ऐकवतो. ते मॅडम बसल्या त्या गोल चेहऱ्याच्या त्या कुर्ले कुर्ले केस होतं आणि मी गाणे तेच बोललो. तू गोल गोल चेहऱ्याची जशी चंद्राची तुझ कोरी लांब जाऊ नको ग पोरी तू दिसायला लय सुंदर न माझी नजर तुझ्यावर. आणि मॅडम बोलल्यात की तुम्ही एवढ्या गावात आल्यानंतर एवढी छान लिहितात तर आम्ही असं सहजासहजी कोणाला स्टुडिओला पाठवत नाही. पण तुमचं हे जे काय टॅलेंट बघून थोडंसं म्हणजे जे काय आहे ते मला ते बेटर वाटलं तर मग त्याने आम्हाला स्टुडिओला पाठवलं. तिथं सरांनी आमची 4 गाणी जी तुम्हाला मागे बोलत ती गाणी सिलेक्ट केली आणि रिलीज झाली. पण सर मला ते गायला भेटली ना एक रायटर म्हणून मी तिथे थोडंसं म्हणजे प्रोत्साहन ते वाढले असं की मी लिहू शकतो. प्रेक्षक कात्रेंनी जे सांगितलं ते तुमच्या लक्षात म्हणजे जिथे इच्छा असते तिथे मार्ग दिसतो. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल म्हणजे मी बऱ्याचदा आमच्या भाषणांमधून आमच्या सेमिनारमधून मी सांगत असतो की नियती जी असते ही प्रत्येकाला संधी देत असते. ती जर तुम्ही संधी सोडलीत तर तुम्ही फसलात आणि जर ती संधी तुम्ही घेतलीत तर तुम्ही मोठे झालात. याने गाण्याची आवड आहे हे कंपनीमध्ये काम करतायत आणि रिक्षामध्ये बरोबर संगीतकार येऊन बसतायत. त्या संगीतकारांशी त्यांची ओळख होते आणि ते भोजपुरी संगीतकार त्यांची ओळख झाल्यानंतर हे त्यांच्याशी थेट बोलतायत. म्हणजे खरं तर रमेश कात्रेंसारखा मी असतो म्हणजे एकदम लाजरा बुजरा आदिवासी चेहऱ्याचा आदिवासी माणूस आणि संगीतकाराशी कसं बोलायचं हा मला मोठा प्रश्न पडला असता. म्हणजे बऱ्याच मुलांना तो प्रश्न पडला असता की मी एवढ्या मोठ्या संगीतकाराला माझं मी गाणं कसं काय ऐकवणार आणि गाणं कसं काय सांगू. पण रमेश कात्रेंनी ते त्यांना सांगितलं त्यांनी ते ऐकलं त्यांनी स्टुडिओला बोलवलं आणि तिथे त्यांनी गाणं सांगितलं. त्यांनी 4 गाणी त्यांची ती रेकॉर्ड झाली आणि विशेष म्हणजे ती तुम्ही नाही गायली ती आदर्श शिंदेनं गायला गेली. म्हणजे पहिल्या टेकमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये 4च्या 4 गाणी सिलेक्ट होणं आणि ती नामांकित गायक म्हणजे आदर्श शिंदे आज हे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. म्हणजे गायक म्हणून त्यांचं नाव फेमस आहे आणि त्यांच्या गळ्यातून रमेश कात्रे म्हणजे 10वी नापास असलेल्या मुलाची गाणी गायली जातात. हे खूप मोठं काम आहे. तुम्ही बघा आपण नेहमी आपल्याकडे खूप टॅलेंट असतं पण आपण ते दाखवायचा प्रयत्न करत नाही. आपण ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र तुम्ही जर ते सांगितलं लोकांपर्यंत ते पोहोचवलं आणि ते चांगलं असलं तर ते स्वीकारलं जातं आणि ते क्लिक होतं. मी पुढचा तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही वाहवा म्युझिक नावाची कंपनी सुरू केली म्हणजे विक्रमगड सारख्या ग्रामीण भागामधून ही कंपनी सुरू केली आणि त्याच्यामध्ये अनेक गाणी येत आहेत आणि ती गाणी सगळी हिट होत आहेत. ही कंपनी करण्याची तयार करण्याची आयडिया तुम्हाला कशी सुचली? सर बोलतात ना की एकाने होत नाही. एकाने होत नाही सर. जेव्हा आपण
माझ्याकडे तुमचा पेन आहे, मी एका बोटाने किंवा 2 बोटाने पकडला तर सहजासहजी कोणी हिसकावून घेईल, पण जे मी 5 बोटात पकडेन ना, निदान थोडा तरी वेळ लागेल त्यांना तो पेन माझ्याकडे घेण्यासाठी. तर एकता ही सर खूप मोठी गोष्ट असते. आणि ह्याच्यामध्ये मला ह्या टीम जी वाहवा म्युझिक टीम आहे त्याच्यामध्ये मला ज्या माणसांनी सपोर्ट केला आणि मी विचार केला की नाही एकाने होणार नाही, प्रत्येक गोष्ट एकाने होत. तर मला माझ्यासोबत बसलेले आहेत सचिन टोकरे, गणपत चुमले आणि 2 माझे आणखी मेंबर आहेत रामभाऊ राऊत आणि रवी सातपुते. तर त्यांनी मदत केली. त्यांनी माझ्याशी बोललं की दादा आपण एक एवढी आपली गाणी छान येतात, लोकांना ती पसंत पडतात, तर आपण एक वाहवा टीम म्हणून एक आपण कंपनी लॉन्च करूया. तुम्ही 5 लोक एकत्र आला आणि टीम एकत्र केलं. तुमच्याकडे भांडवल काय होतं, म्हणजे पैसे काय होते? ऍक्च्युली सर भांडवल तर नाहीचे, पण असं आम्ही एकाला म्हणजे प्रत्येकाला एक विभाग सोडून दिला. उदाहरणार्थ मी लिहायचं गायचं हे माझ्याकडे काम, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ करायचं एडिट करायचे सचिन दादाकडे काम, त्याच्यामध्ये बाकीचं जे काम इतर लागेल उदाहरणार्थ ट्रॅव्हलिंग झालं ते राम भाऊंना, आणि इतर काही जे खर्च आहेत ना सर टोटली ते आम्ही प्रत्येक 5 माणसामध्ये वाटणी लागले. तसं की हे याच्यामध्ये कोणी हा नाही हा ना असं होणार नाही, हे तो त्यांनी करेल. आणि त्याच्यामुळे आज सर हे गाण्यांचे यश आहे आमच्या बोलतात 5 माणसांचं आहे. म्हणजे 5 लोक 5 पांडव एकत्र आले आणि त्यांनी हे अगदी किमया करून 5 पांडवांनी केली. तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा कल्पना आली की आपल्याला हे गाणं लिहायचं आहे किंवा हे आत्ताचं मी गाणं जे सध्या गाजतंय की तू माझी प्रेमिका दिल जाना, हे जे गाणं गाजतंय ह्या गाण्याचा खर्च एकूण किती आला? साधारणतः सर एकट्याने नाही केलं पण साधारणतः 30-35 हजार खर्च आला एका गाण्याला. टोटल पोरांचं कॉस्ट्युम पासून तर ट्रॅव्हलिंग आणि शूट पण सर आम्ही एका ठिकाणी केलेलं नाही. आता विक्रमगड मधलं बोललं तर आमराई हॉटेल, मानच्या तिथे तासू म्हणून एक धेरज नदी आहे तिथे, त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये गेलो, दुधनी डॅमला आम्ही सुद्धा शूट केलेलं आहे सर. हे गाणं तुम्ही तिथे शूट केलेलं आहे. हिरो कोण होते? हिरो सर आपल्या ग्रामीण भागातील पोर आहे, पण ती आता सध्या त्यांचे वडील जॉबला किंवा आहेत सर. तर त्याच्यामध्ये अनिल राऊत म्हणून पालघर राहतात, आहेत साखऱ्याचे विक्रमगड मधले, आणि साखऱ्याचीच मुलगी आहे पण ती राहायला विरारला राहते. त्यांचे बाबा पोलीस इन्स्पेक्टर आहेत मुंबईला. आणि त्यांच्या तिथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथनं आमची गाणी जे आहेत किंवा येतात त्या पद्धतीने त्याने आम्हाला असं कुठेही अडवलं नाही की हा आमची पोरं बेस्ट करतात आणि तुम्ही घ्या. आणि त्याच्यामुळे कसं तुमचं गाणं बेटर. आणि खरं सर एवढ्या लोकांपर्यंत आणि सर्वांचं म्हणजे बेस्ट आलं सर. म्हणजे कोणी असं काय बोलतात की कमी नाही सर, आहेत म्हणजे पोरं ग्रामीण भागात करू शकतात. या गाण्यामध्ये जे हिरोईन दिसते तिचं नाव आहे स्नेहल डोके, बरोबर? साखरे गावाचं नाव आहे साखरे. आणि जो हिरो आहे तो आहे अनिल राऊत, तोही साखरेचा. हे दोन्ही आदिवासी मुलं आहेत आणि ह्या दोन्ही आदिवासी मुलांना घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ शूट झालेला आणि सध्या तो गाजतोय. म्हणजे गरीब घरातील मुलांनी एकत्र येऊन केलेला हा व्हिडिओ आज प्रचंड कमाई करून चाललेला आहे. अगदी त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. एक मोठं यश रमेश कात्रे आणि त्यांच्या टीमला मिळालंय. म्हणजे तुम्ही हे करण्याच्या आधी काही तुमची गाणी, हे गाणं जेव्हा व्हिडिओ हा लॉन्च झाला आला त्याच्या आधी काही केलं होतं? हा सर, त्याच्या आधी मला थोडं आठवत आहे की मी 2014 एक बँड वाजतो डोलारी म्हणून एक बँड वाजतो डोलारीचा. डोलारी तुमच्या गावाचं नाव आहे? हो सर, माझ्या डोलारी म्हणजे विक्रमगड तालुक्यामध्ये डोलारी नावाचं जे गाव आहे त्या गावातला बँड वाजतो असं गाणं. हा सर, एक अल्बम केला बँड वाजतो डोलारीचा म्हणून. तर त्याच्यातली सर 3-4 गाणी एवढी पॉप्युलर झालेली की त्यावेळी लग्न सराई किंवा इतर जे कार्यक्रम होतात ना तिथे वाजतात. कोणतं गाणं कोणतं वाजतंय त्याच्यामध्ये गाण्यात लई दिवसांच्या ओढीला थांबू कसत तुझ्या गोडीला अग थांब सविता तुला सांगतो आय लव्ह यू असं सर गाणं होतं. आणखी एक म्हणजे ज्या लग्नामध्ये म्हणजे लग्न सर आहे तर तिथे सोनमच्या हल्दीला म्हणून गाणं आलेलं आणि ते एवढं चालायचं सर. आमच्या सोनमच्या हल्दीला तुम्ही सगळ्यांनी येवाचा बँड वाजतय डोलारी गावाचा आमच्या सोनमच्या हल्दीला तुम्ही सगळ्यांनी येवाचा. किती गाणी तुम्ही केली त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सर आमची 8 गाणी टोटली होती. एकूण 8 गाणी? हो सर. 8 गाण्यांचा एक अल्बम तुम्ही तयार केला आणि तो रिलीज झाला. हो सर. कधी साधारणतः रिलीज झाला होता तो? साधारणतः सर 2014.
2014ला तो अल्बम किती प्रती काढल्या तुम्ही? सीडी सर 1200 प्रती काढलेल्या. आणि त्या कधी संपल्या लगेच? हा सर, आठवड्याभरात आमच्याकडे शिडीच नाही. एका शिडीची किंमत काय होती सर? 50 रुपये प्राइस ठेवलेली मी एका शिडीची. एका शिडीची 50 रुपये प्राइस. आणि तुला तो शिडी अल्बम बनवायला खर्च किती आला होता? टोटली सर आम्हाला नाही सांगितलं तरी 60-65 हजार रुपये आले आम्हाला खर्च आला होता. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनी वगैरे मदत केली आणि बऱ्यापैकी हे झालं. म्हणजे ते एक अल्बमचा किस्सा आहे. ग्रामीण भागातला पहिला अल्बम. म्हणजे मी माझा पहिला व्हिडिओ शूट केला ना, तेव्हाही मी खूप एकदम एक्साइट होतो की काय होईल. पण यांनी चक्क जे डोल्हारी हे गाव 100% आदिवासी लोकसंख्या असलेलं आहे. विक्रमगड तालुक्यातील एकदम अतिदुर्गम भागामध्ये हे असलेलं गाव. त्यांनी तो अल्बम शूट केला 8 गाण्यांचा. त्याला खर्च आला 60 ते 65 हजार रुपये. आणि ते सीडी जेव्हा मार्केटमध्ये आले, ते सीडीचा किस्सा असा आहे की सीडी जेव्हा त्यांनी 1200 प्रिंट काढल्या होत्या आणि 50 रुपये त्याची किंमत होती. जेव्हा ती विकायला सुरुवात झाली, लोकांपर्यंत ते गाणं पोहोचायला सुरुवात झाली, तेव्हा ते ब्लॅकने ती सीडी विकली गेली. बरोबर ना? म्हणजे अगदी त्या सीडीची किंमत 200, 300, 500 पर्यंत ती पोहोचली. आणि जे 60,000 खर्च झाला होता, तिथे जवळजवळ 1,00,000-1.5 लाख रुपये ह्या संगीतकारांना मिळाले. म्हणजे ही किमया. आपण सांगतो की आम्ही काय करायचं, आमच्या डोक्यामध्ये काहीच नाहीये, आम्हाला कोणी सहकार्य करत नाही. मात्र ही लोक एकत्र आली, त्यांनी एक अल्बम काढला. आता विक्रमगड सारख्या भागातून अल्बम काढायचा आणि तो मार्केटमध्ये टाकून विकायचा आहे. आमच्याकडे मार्केटिंगचं तंत्र नाहीये, आम्हाला आमच्या सीडीज कोण दुकानामध्ये ठेवेल का, असे अनेक प्रश्न दुसऱ्या कोणाला तरी पडले असते. त्यांनी स्वतःच विकल्या. आणि जेव्हा ती मार्केटमध्ये पहिली सीडी आली, म्हणजे मला ते आठवतंय की ती डोल्हारीच्या सीडीज म्हणजे 1200 सीडीज ह्या तात्काळ त्यांच्या संपल्या. आणि त्यांनी दुसरं तुम्ही प्रत काढली नाही वाटतं त्याची. दुसरी प्रत याच्यासाठी काढली नाही की त्या सीडीच्या खूप कॉपीज मारल्या गेल्या आणि ती घराघरात पोहोचली. त्याच्यामुळे एकदा ती पोहोचल्यानंतर पुन्हा काढणं अशक्य होतं. आणि ती सीडी खूप पॉप्युलर झाली. म्हणजे विक्रमगड सारख्या भागातून एक अल्बम बाहेर येणं आणि तो प्रचंड लोकप्रिय होणं. म्हणजे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे लग्न होत आहेत, त्या लग्नांमध्ये जो अल्बम वाजतोय, जी गाणी वाजतायत, ती विक्रमगडच्या रमेश काचरे यांची. तुम्ही जो पहिला अल्बम काढला, बँड वाजतोय डोलारीचा, तो सुपर हिट झाला. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर ती गाणी प्रत्येक लग्नामध्ये, हल्दीना, म्हणजे अगदी तुमच्याकडे वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी या भागामध्ये ते लग्न कुठे असो, म्हणजे तुमचा अल्बम हा पाहिजे, तुमची गाणी पाहिजेतच. पण त्याच्यानंतर तुमचा दुसरा अल्बम आला नाही. कारण काय? त्याचं कारण सर हे आहे की घराघरामध्ये जेव्हा डिश आलं, म्हणजे आपण डिश टीव्ही आली किंवा टाटा स्काय हे झालं, त्याच्यामुळे शिडी मार्केट हे 0 झालं. शिडीला मागणी कमी झाली. आणि आपण शिडी बनवल्यानंतर ते आपल्याला पडीक राहू नये, त्याच्यासाठी सर हे दुसरा अल्बम आम्ही रिलीज नाही करू शकलो. म्हणजे तुमचा अल्बम आला की लगेच लोक त्याच्या कॉपी पेन ड्राईव्ह मध्ये आलं, मोबाईल मध्ये ती गाणी आली आणि त्याच्यामुळे मग सीडी काढणं परवडलं. म्हणजे प्रेक्षक म्हणजे ग्रामीण भागातील माणसालाही व्यवहार ज्ञान किंवा मार्केटचं किती नॉलेज असावं याचं उत्तम उदाहरण रमेश काचरे आहेत. की आपण अल्बम काढला, संपला, ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण काढलेला अल्बम याची कॉपी मारली जाते, ती आपल्या मोबाईलमध्ये घेतली जाते, अगदी कॉम्प्युटरवर लोड केली जाते आणि सगळीकडे त्याची पायरसी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण चालणार, टिकणार कसे, म्हणून ते थांबलंय. खरं तर हाच प्रकार आता जसं सीडी मार्केट संपलंय, म्हणजे युट्यूब असेल किंवा नवीन चॅनल येत आहेत, नवीन इंटरनेटच्या जमान्यामध्ये सीडी मार्केट केव्हाच संपलंय, त्यावेळेस ते बरोबर ते थांबले. थांबल्यानंतर 2014 ते 2018 या दरम्यान काय केलं? गाणी तयार करत राहिले, गाणी लिहित राहिले. हो, गाणी. आता कोणी सर मानणार नाही की निदान नाही सांगितलं, जास्ती बोलणार नाही, पण 150च्या वरती गाणी माझ्याकडे राईट झालेली आहेत, तयार झाले. तुम्ही गाणी लिहिली आणि मग हे गाणं तुम्ही शूट करायचं आणि मग युट्यूबवर टाकायचं, हे तुम्हाला कोणी सुचवलं? सर आता आम्ही जेव्हा युट्यूबवर सर्च करतो तेव्हा प्रत्येकाचे चॅनल ओपन केले जातात आणि त्याचं नॉलेज हे माझ्यापेक्षा सचिन टोकरे जे आहेत त्यांना जास्ती होतं. आणि मागच्या वेळेस जेव्हा तुम्हाला सर मी एक गोष्ट बोलायची विसरून राहिलो की जेव्हा मी ऑडिओ बनवले मागच्या सीडीचे डोळ्याचं, तेव्हा मी शूट कसं करावं, कारण माझा तेवढा बजेट नव्हता, टार्गेट नव्हतं. मग ह्या दादांकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी 0 बजेटमध्ये तुम्हाला व्हिडिओ
शूट करून दे. सचिन टोकरे. हा सर. आणि ते शूट करून तर सोडा सर, त्यांनी मला एडिट पूर्ण कम्प्लीट करून आणि जे मास्टर असतात टोटली 8 ची 8 गाणी ती सीडी माझ्याकडे हातामध्ये थांबवली. म्हणजे सचिन टोकरे हे तुम्हाला भेटलं. म्हणजे प्रश्न मुद्दा होता की जिथे इच्छा असते तिथे मार्ग कसा सापडतो. म्हणजे गाणी लिहिली आणि ती प्रामाणिकपणे मेहनतीने सगळे केल्यानंतर त्यांना संगीतकार भेटले, त्याच्यानंतर त्यांनी संगीत दिलं आणि ती गाणी मार्केटमध्ये आली. आणि यांना जेव्हा वाटलं की आपल्याला काही व्हिडिओ शूट करायचा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून आले ते सचिन टोकरे. सचिन टोकरे, तुमचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. तुमच्याबद्दल अगदी कात्रेंनी खूप चांगलं सांगितलं की तुम्ही 0 बजेटमध्ये म्हणजे तेवढे पैसे घेतलेत ना तुम्ही. ऍक्च्युली मी तेव्हा वेडिंगचे करत होतो. लग्नाचे व्हिडिओ. लग्नाचे वेडिंग करत होतो. पण दादांनी सांगितलं काय असं असं काम आहे तर होईल का सर. म्हटलं व्हाय ना. तर पैसे किती लागतील सर. तर म्हटलं पैसे तर नाही, तू पुढे जायला निघलास आम्ही पण मदत करू. तेव्हा मी सांगितलं पैसे वगैरे काय लागणार नाही, 0 बजेट असेल. जो बजेट असेल तो तू कपड्यांसाठी किंवा मेकअपसाठी त्याच्यासाठी यूज कर, आम्ही तुला पूर्णपणे हे करून देऊ असं सांगितलं. फुकट मध्ये तुम्ही करून देणार. फुकट मदत केली सर. मदत केली त्यांना मित्र म्हणून. तुमची ओळख होती का आधी. नव्हती ओळख सर. ओळख नव्हती. मग कसे काय सापडले कसे काय. ऍक्च्युली जेव्हा मी आता कॅमेरामॅन मध्ये तर आपल्याकडे सर एकच पर्याय असतो, फोटो स्टुडिओ वाले असतात ते वेडिंगचे पण करतात. निदान त्यांना तरी बोलून आणखी आपण पुढे नाही जाऊ शकत कारण तेवढा बजेट नाही. तर मी असं 2 आपले विक्रमगड याच्यामध्ये जेवढे फोटोशूट वाले आहेत ते फोटोशूट करतात, वेडिंगचे व्हिडिओज करतात, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर मला अनुराधा फोटो स्टुडिओ म्हणून एक आहे तर त्यांनी मला सचिन टोकरेंचं नाव सुचवलं की ते ह्याच्यासाठी सुचवलं की शूट करणार पण एडिट पण तेच करतात म्हणून. आणि मी असं त्यांचं मला आमची काहीच ओळख नाही. ऍक्च्युली त्यांना गेल्यानंतर त्यांना नेमकं त्यांनाच विचारतोय मी सचिन टोकरेचं घर कुठे आहे. आणि गाव कोणतं तुमचा. नवी दापचेरी सर. नवी दापचेरी मनोहर जवळचा. आणि गेल्यानंतर सर बोलतात ना तुम्ही जे मागे बोललात ना की जर इच्छा असेल ना तर दरवाजा उघडा असतो. आणि त्यांनी मला एवढं जेव्हा सांगितलं की तुमच्याकडे जे काही बजेट आहे ते तुम्ही इतर गोष्टीसाठी लावा, व्हिडिओ हा माझ्यातर्फे राहील आणि बजेट 0 असेल. सर खरंच मी म्हणजे त्यांचा नंबर सापडला, तुम्ही त्यांच्याकडे गेला, तुम्ही सर तुम्ही आधी एडिटिंग कुठे शिकलात. मी सर एडिटिंग मला ऍक्च्युली मी विक्रमगडला कॉलेजला होतो तेव्हाच कम्प्युटर. तुमचं शिक्षण किती झालंय. माझे 12वी सर झालेलं आहे. 12वी शिकले आणि तुम्ही एडिटिंग करताय. अरे वा. आणि लग्नाच्या शूटिंगची एडिटिंग. हा अनुभव पहिलाच होता का तुमचा. हो माझ्यासाठी पहिला होता. ऍक्च्युली म्हणजे इन्स्टिट्यूटला शिकलेलो पण ते करण्याचा चान्स भेटला. फोटोग्राफी कुठे शिकलात तुम्ही. ते पण सर नागपूरला. नागपूरला काय म्हणून आकाश नाही तिथे तुम्ही तिकडे गेले होते शिकायला गेले होते. किती महिन्याचा कोर्स केला. 6 महिन्याचा सर कोर्स. 6 महिन्याचा कोर्स केलाय. जे बेकारांचे कारखाने जे सुरू आहेत म्हणजे कॉलेजमध्ये शिकल्यानंतर बेकारांचे फौजाच्या फौजा बाहेर पडत आहेत. म्हणजे पदवीधर झाल्यानंतर नोकरी मिळत नाही. टोकरेंनी हे नवी दापचेरी म्हणून एक गाव आहे मनोहर जवळ, तिथे त्यांनी एक 12वी पर्यंत शिक्षण घेतलंय आणि 6 महिन्याचा फक्त कोर्स केलाय. आणि त्या 6 महिन्याच्या कोर्सच्या जीवावर आज त्यांची जी किमया त्यांनी केली ती खूप मोठी आहे. म्हणजे ते बोलण्याच्या ओघात पुढे येईलच. पण त्यांनी 6 महिन्याच्या कोर्सवर लग्नाची फोटोग्राफी सुरू केली. लग्नामध्ये व्हिडिओ शूट करायचे, त्याचं एडिटिंग करून द्यायचं आणि त्याचं नाव कमावलं. त्यांच्याकडे कात्रे गेले आणि कात्रेंना त्यांनी पहिला व्हिडिओ जो शूट ही केला, एडिट ही केला आणि त्याचं पूर्ण मार्केटिंग ही त्यांनी बऱ्यापैकी केलं. तुम्ही हे शूट करणं किंवा एडिटिंग करणं हे कुठे शिकला होता. नागपूरला सर. तिकडनं शिकून आला. तिकडनं शिकून आला. 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये शिकला. आता तुम्ही सध्या काय करताय. सर आता पण मी एडिटिंगचेच काम करतो. दादा आणि आम्ही दोघे पण बसून असतो आणि वेडिंगचे करतो. कधी छोटी मोठी डॉक्युमेंटरी वगैरे शूट करणं. नाही पण तुम्ही हे केल्यानंतर तुमचं नाव झालं असेल. हो सर नाव झालं. नाव झालं. त्याच्यानंतर काय फायदा झाला. लग्नाचे ऑर्डर्स वगैरे भरपूर भेटायला लागले. जिथे 5 भेटत होते तिथे 60 ऑर्डर भेटतात. हो त्याचं बजेट वाढलं. जिथे आम्ही 5,000 करत होतो तिथे आता दिवसाचे 10,000 घेतो. अरे वा वा वा. म्हणजे ह्या गाण्याने तुमचं ते नशीब चमकाव गेलं. आणि तुम्हाला काही बॉलिवूडची ऑफर आली. हा सर एक दिवस असंच बसलेलो होतो तर एक मित्र आहे त्यांनी फोन केला की
तुम्हाला बॉलिवूडच्या लोकांना भेटायचं आहे का असं. तर म्हटलं मी माझे गाव फेवरेट बॉम्बेला दर शुक्रवारी असतेच आमची दादांना दोघांची बॉलिवूडचे बघितलेले आहेत तसं. आणि सांगते जर तुला काम करायला भेटलं तर म्हटलं काम करायला भेटलं तर मी शिकून घेईन सर. तर अचानक आले ते कासा आणि मग आम्ही दादांना दोघांनी त्यांच्याशी बसलो, मीटिंग केली. कोण आले होते? विकी बुरंडा आणि पूजा सरदेव जी अरुणा इराणीची बहीण. तर त्यांनी आम्हाला ओळख करून दिली की बघा तुम्ही चंद्रकांता सांगते बघितलं आहे? हो म्हटलं बघितलेलं आहे. शक्तिमान सांगते बघितलेलं आहे? म्हटलं हो बघितलेलं आहे. तर मला सांगते तुमचं खूप काम आवडलं आणि तुला मी काम दिलं तर तुला करायला आवडेल का असं. तर म्हटलं काय नाही मी सांगते एडिटिंग वगैरे. हो म्हटलं मला कम्प्युटरशिवाय आणि कॅमेराशिवाय झोप पण आहे असं मी त्यांना बोललो. तर सांगते ठीक आहे तुला मी एक ऑफर देतो. तुला सांगते म्हणजे उद्याच 11:30 वाजता आसामला पोहोचायचं आहे आणि तिची बॉलिवूडमध्ये एंट्री असेल आणि तिथून उद्यापासून माझा तिथे आमच्या दोघांचा प्रवास चालू होतोय. या गाण्यामुळे आमचं सगळं. म्हणजे तुम्ही उद्या आसामला जाणार आहात? हो उद्या आसामला जाणार आहोत. भगवान जब देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. म्हणजे एक छोटंसं गाणं रिलीज झालं, ते युट्यूबवर आलं, ते लाखो लोकांनी बघितलं आणि ते गाणं बघून ज्यांनी चंद्रकांता ही सिरियल बनवले, ज्यांनी शक्तिमान सिरियल बनवले, त्या सिरियलचे डायरेक्टर आणि त्याचे मालक किंवा त्याचे मला तर वाटतं अरुणा इराणीची बहीण आणि अरुणा इराणीचं प्रोडक्शन आहे, म्हणजे अरुणा इराणीचे जे प्रोडक्शन आहे त्याची सगळी लोक थेट नवी दापचेरीला पोहोचली आणि कोणी हा व्हिडिओ एडिट केलाय, म्हणजे हा एडिटर कोण आहे हे पाहण्यासाठी आली. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि ती चर्चा केल्यानंतर त्याने एक ऑफर दिली. ती ऑफर अशी आहे की दिवसाला 7,000 रुपये तुम्हाला आम्ही पेमेंट करू. हे तुम्ही जर आमचं शूटिंग केलं, आमच्या सिरियलचं, आमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला 7,000 रुपये पर डे सुरुवातीला देऊ आणि नंतर बाकीचे काय असतील तुमचं काम बघून ते वाढवले जाते. 7,000 रुपये दिवस म्हणजे 2,10,000 रुपये महिना आज आमचे मित्र घेणार आहेत की म्हणजे बघा कसं असतं. म्हणजे आम्हाला चांगलं सगळं चेहरा आहे, रंगरूप आहे, आमच्याकडे सगळं आहे, पण आमच्याकडे इच्छाशक्ती नाही. म्हणजे आज ह्या माझ्या मित्रांनी, म्हणजे मी त्याला पहिल्यांदाच ओळखतोय, पहिल्यांदाच बघतो, मला खरंच अभिमान वाटतं की तुम्ही एवढी किमया करू शकलेस. थेट बॉलिवूड कडून ऑफर आणि बॉलिवूडचे पिक्चर असतील, त्यांचे सिरियल असतील, त्या शूट करतायत. एक छोटासा व्हिडिओ काय करू शकतो की तुमच्यातली कला बाहेर आल्यानंतर तिचा परिणाम किती होऊ शकतो समाजमनावर हे दिसून आले. म्हणजे प्रसिद्धी त्यांना अफाट मिळाली, पण जे लग्नाची शूटिंग करत होते 5,000 रुपयामध्ये त्यांचं मार्केट वाढलं. म्हणजे जेव्हा कधीतरी एखादा लग्नाची ऑर्डर मिळायची, आज या वाहवा टीमकडे 60 लग्नाच्या ऑर्डर आहेत. म्हणजे 60 ठिकाणी त्यांना बोलवलं जातं एकाच वेळेस आणि ते सगळं ते मॅनेज करतायत. म्हणजे त्यांचे आपण चेहरे जर बघितले तर ही मुलं एकाच वेळेस 60 कार्यक्रमांच्या लग्नाच्या ऑर्डर कशा काय पूर्ण करू शकतील हा माझ्यापुढे काही प्रश्न पडला होता. पण ते वास्तवात आहे. आणि आता तर उद्यापासून म्हणजे आजच्या शूटिंग झाल्यानंतर ते थेट इथून निघणार आहेत आसामला जायला. कारण पहिलं त्यांचं शूट जे आहे ते आसाममध्ये होणार आहे, एका छोट्याशा खेड्यातील म्हणजे मनोर जवळील नवी दापचेरी या गावातील ही जी सगळी मुलं आहेत ती उद्या आसाममध्ये जाऊन शूटिंग करणार आणि अरुणा इराणीच्या प्रोडक्शन मध्ये ते काम करणार आहेत. आणि पगार आहे 2,10,000 रुपये. म्हणजे इतकं तर मार्केट वाढलेलंच आहे. इथे त्यांना जिथे 5,000 व्हिडिओचे घ्यायचे ते तिथे 10,000 15,000 म्हणजे आज त्यांना वाटेल तेवढी किंमत द्यायला लोक तयार आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे आता बॉलिवूडमध्ये किमया करणार. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र येते. तुम्ही चाललात गणपत चुंबळे, तुम्ही काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? एकदम म्हणजे थेट पहिलं गाणं आणि थेट डायरेक्ट बॉलिवूड. आम्ही जरी आदिवासी असलो तरी आमची इच्छाशक्ती खूप मोठी आहे आणि आसाम वरून आल्यानंतर आमचा अजून पुढचा प्रवास चालूच असेल. म्हणजे मी थांबणार. काय डोक्यात काय आहे नेमकं तुमच्या? अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी पूरा आसमां बाकी है. खूप खूप मोठं काहीतरी करायचं तुमचा म्हणजे हौसला मोठा आहे.
मी तर थांबणार नाही थांबणार मी खरं तर तुमचा मला हे वाटतंय की माझा व्हिडिओला मी 100ची अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही 5-5 हजारची अपेक्षा ठेवताय. म्हणजे माझा व्हिडिओ मी व्हिडिओ शूट करून टाकल्यानंतर तो 100 लोकांनी दिवसाला बघितला पाहिजे आणि आठवड्यामध्ये 500 पूर्ण झाले असं माझं टार्गेट असतं. तुमचं पहिल्याच जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकला पहिला हा जो व्हिडिओ शूट करून टाकला तेव्हा तुम्हाला किती लाईक मिळाल्या होत्या? सर बोलते ना बडे छोटी बडे असे होते सर. एका दिवसाला आम्हाला टोटल 5000 व्ह्यूज भेटलेले व्हिडिओ टाकले ते पण आम्ही रात्री टाकलेलं सर. रात्री 11:30च्या दरम्यान टाकले आणि नवरात्रीच्या पिरियडला. आता पण सरासरी 3000 पर डे चाललंय अजून पण. म्हणजे 12 ऑक्टोबर पासून आतापर्यंत दिवसाला 3-3 हजार लोक बघतात. म्हणजे आता मी ही हौसला ठेवायला हरकत नाही की ठीक आहे तुम्हाला लवकर यश मिळालं. म्हणजे येत्या 2 वर्षामध्ये मला पण एवढेच व्ह्यू मिळतील किंवा एवढं माझे व्हिडिओ बघतील अशी अपेक्षा मी ठेवायला हरकत नाही. कारण तुम्हाला जमतं तर मलाही ते जमलंच पाहिजे. प्रेक्षक रमेश कासरे असतील, गणपत चुंबळे असतील, अगदी टोकरे असतील, ही तिन्ही मंडळी सामान्य घरातली आहेत. म्हणजे इथलं फारसं कोणाचं शिक्षण झालेलं नाही, फारसं शिकलेलं नाही, त्यांना कोणी शिकवलेलं नाही, त्यांना कोणी सांगितलेलं नाही किंवा त्यांनी कुठला मोठा कोर्स केलाय, मोठं तंत्रज्ञान अवगत केलं असंही नाही. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर आज त्यांनी आकाशाला गवसणी घातलेली आहे. मी तुमच्या बॉलिवूडच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि का तर तुमच्या पुढची अल्बम असेच येत राहोत, अशीच गाणी येत राहोत अशाही शुभेच्छा मी माझ्या मशाल न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला देतोय. आज तुम्ही माझ्या न्यूज रूम मध्ये आलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतोय आणि तुमचे आभारी मानतोय. तुमची प्रगती अशीच होत राहो अशी इच्छा व्यक्त करतोय. धन्यवाद. प्रेक्षक, शून्यातून विश्व निर्माण करणारी आपल्याकडे अनेक मंडळी असतील की ज्यांचं नाव आज खूप मोठं आहे किंवा त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणजे मी यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर जे यूट्यूब चॅनल मला सगळ्यात आवडलं त्याच्यापैकी वाव्हा हे चॅनल आपल्याकडलं आहे आणि ते लाखो लाईक्स मिळवतंय, लाखो हिट्स मिळवतंय. हे सगळं बघितल्यानंतर मला ही त्याच्यामधून प्रेरणा मिळाली आणि म्हणून मी त्यांना माझ्या स्टुडिओमध्ये बोलून तुमच्यासमोर त्यांना मी ठेवलेलं आहे. थोडंसं विचार करा की ही सामान्य चेहऱ्याची लोक जर एवढं सगळं करू शकत असतील, आज स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत, आज स्वतःची म्युझिक कंपनी त्यांनी लॉन्च केलेली आहे, अरुणा इराणीच्या प्रोडक्शनमध्ये ते 2-2 लाख रुपये पगार घेऊन ते काम करणार आहेत, तर ही लोक हे करू शकतात तर आम्ही का नाही? मी हा प्रश्न इथेच सोडून देतोय आणि इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या भागामध्ये नवा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.